मंडळी, जगाच्या राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही. गेल्या काही दिवसात अमेरिका आणि इराण यांच्यात जो तणाव निर्माण झाला होता त्याने अक्षरशः संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं. वातावरण इतकं तापलं होतं की कधीही मोठा संघर्ष भडकू शकतो अशी भीती व्यक्त केली जात होती. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर अचानक एक महत्वाचा ट्विस्ट आला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर होणारे हल्ले 2 आठवड्यांसाठी थांबवण्याचा निर्णय घेतला. आणि या निर्णयामागे आणखी एक खेळाडू समोर आला, तो म्हणजे पाकिस्तान. म्हणजे पाकिस्तानच्या मध्यस्थीनंतरच अमेरिकेने युद्धविरामाला हिरवा कंदील दिल्याचं समोर आलंय. आणि त्यामुळे या संघर्षात अचानक एक राजनैतिक वळण आलंय. आता पुढची महत्वाची पायरी ठरणार आहे ती म्हणजे इस्लामाबाद, जिथं दोन्ही देशांमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती समोर येते. पण या दरम्यान विशेष म्हणजे इराणने दिलेल्या 10 अटी अमेरिकेनं मान्य केल्याचा दावा इराणकडून केला जात आहे. म्हणून या अटी नेमक्या कोणत्या आहेत आणि अमेरिकेने त्या खरंच मान्य केल्या आहेत का, याचाच घेतलेला सविस्तर आढावा. नमस्कार, मी प्रथमेश. तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी. म्हणजे गेल्या महिन्याभरापेक्षा अधिक काळापासून युद्धाचं सावट जगावर घोंगावतंय. अमेरिका इस्रायलने इराणवरच हल्ला चढवल्यानंतर युद्धाला तोंड फुटलं आणि त्यामुळे जगभरातील अनेक देश या युद्धाच्या ज्वाळात होरपळले. जागतिक तणावही वाढला. मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर आता एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. इराणवर अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमुळे सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सध्या काहीसा दिलासा मिळाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्यापुरती लष्करी कारवाई थांबवण्याची घोषणा केली आहे. यामुळे आता राजनैतिक वाटाघाटींचा मार्ग मोकळा होताना दिसतोय. युद्धात आक्रमक भूमिका घेतलेल्या अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांनी युद्धविरामास सहमती दर्शवली असून इस्रायलनेही हल्ले थांबवण्यास सहमती दर्शवली आहे. त्यामुळे आता हा युद्धविराम 2 आठवड्यांसाठी लागू राहील आणि पाकिस्तानमध्ये यापुढील चर्चा होणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत युद्धविरामाची माहिती दिली आहे. मी 2 आठवड्यांसाठी इराणवरील बॉम्ब हल्ले आणि हल्ले स्थगित करण्यास सहमत आहे असं म्हणत त्यांनी युद्धविरामाच्या दिशेनं एक पाऊल टाकल्याचंही नमूद केलं. पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्कर प्रमुख असीम मुनीर यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितलंय. नियोजित हल्ले स्थगित करण्याची विनंती पाकिस्तानने केली होती. त्यावर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडली तर अट्टीवरच हे हल्ले स्थगित केले जातील. तणाव कमी करण्यासाठी एकी आवश्यक आहे असंही ट्रम्प म्हणाले. हा द्विपक्षीय युद्धविराम असेल म्हणजेच दोन्ही बाजूंनी 2 आठवड्यांच्या कालावधीत माघार घेणं अपेक्षित आहे असंही ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं. ट्रम्प यांनी असाही दावा केला की लष्करी उद्दिष्ट आधीच साध्य झाली आहेत आणि तेहरान सोबतच्या वाटाघाटी निर्णायक वळणावर आहेत. आम्ही आमची सर्व लष्करी उद्दिष्ट साध्य केली आहेत, किंबहुना ती ओलांडली आहेत आणि आम्ही दीर्घकालीन शांततेसाठी एका ठोस कराराच्या दिशेने वाटचाल करत आहोत असं ट्रम्प यांनी लिहिलंय. इराणकडून अमेरिकेला 10 कलमी प्रस्ताव मिळाला. हा प्रस्ताव म्हणजे वाटाघाटींसाठी एक व्यावहारिक आधार म्हणता येईल. ट्रम्प यांच्या मते बहुतेक महत्वाच्या मुद्द्यांवर आधीच सहमती झाली आहे. इराणकडून दावा केला जातोय की इराणच्या सर्व अटी मान्य केल्यानंतरच हा युद्धविराम घोषित केला गेलाय आणि हा इराणचा मोठा विजय आहे. आता इराणच्या त्या 10 अटी कोणत्या आहेत यावर एक नजर टाकूयात. म्हणजे यातली पहिली अट होती ती म्हणजे अमेरिका इराणवर कोणताही लष्करी हल्ला करणार नाही. तर दुसरी अट होती होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचं पूर्ण नियंत्रण कायम राहील. यासोबतच इराणला स्वतःच्या अणुप्रकल्पांसाठी युरेनियम संवर्धन करण्याची अधिकृत मान्यता मिळेल. अमेरिकेनं इराणवर लादलेले सर्व प्राथमिक आर्थिक निर्बंध तात्काळ हटवले जातील. इराणशी व्यापार करणाऱ्या इतर देशांवर लादले जाणारे सर्व दुय्यम निर्बंधही रद्द केले जातील. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने UNSC इराण विरुद्ध मंजूर केलेले सर्व जुने प्रस्ताव रद्द केले जातील. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या म्हणजेच IAEAच्या नियामक मंडळाने इराण विरुद्ध दिलेले सर्व आदेश मागे घेतले जातील. युद्धाच्या तणावामुळे आणि निर्बंधामुळे इराणचं जे आर्थिक नुकसान झालंय त्याची भरपाई दिली जाईल. अमेरिकेनं मध्य पूर्वेतील आपल्या तळांवरून सैन्य मागं घ्यावं. केवळ इराणच नाही तर हिजबुल्ला आणि इराणशी संबंधित इतर गटांविरुद्धची लष्करी कारवाई अमेरिकेनं आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांनी थांबवावी. दरम्यान अमेरिका आणि इराणमध्ये जरी युद्धविराम जाहीर झाला असला तरी जमिनीवरची परिस्थिती पूर्णपणे शांत झालेली नाहीये. ट्रम्प यांच्या घोषणेनंतरही इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्र डागणं सुरूच ठेवलंय. इस्रायलच्या हवाई संरक्षण यंत्रणेनं हे हल्ले रोखले आहेत. इराणमध्ये सामान्य नागरिक अजूनही अणुप्रकल्पांच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरून अमेरिकेचा निषेध करत आहेत. तसेच इराणने संयुक्त अरब अमिरातीसारख्या देशांमधील अमेरिकन तळांनाही लक्ष केल्याचं समोर आलंय. आता येणाऱ्या 2 आठवड्यात इस्लामाबाद मध्ये होणाऱ्या चर्चेनंतर हे युद्ध कायमच थांबणार की पुन्हा भडकणार याबद्दलचा निर्णय होणार आहे.
त्यामुळे सध्या तरी संपूर्ण जगाचं लक्ष या चर्चेकडे लागलंय. यासोबतच या सगळ्या घडामोडींकडे पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट जाणवते, ती म्हणजे हे केवळ एक युद्धविराम नाहीये, तर मोठ्या स्तरावर चाललेला राजनैतिक खेळ आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 आठवड्यांसाठी हल्ले थांबवण्याचा निर्णय घेतलेला निर्णय वरवर पाहता शांततेचा वाटतो, पण आंतरराष्ट्रीय राजकारणात अशा निर्णयांना नेहमीच एक रणनीती असते. युद्धाच्या मधोमध घेतलेला हा ब्रेक म्हणजे दोन्ही बाजूंना श्वास घेण्याची आणि पुढची चाल आखण्याची संधी असते. त्यामुळे याचा परिणाम शांततेकडे वाटचाल असाही होऊ शकतो आणि पुढील दबावासाठी तयारी असाही असू शकतो. या सगळ्या प्रक्रियेत पाकिस्तानची एंट्री मात्र खूप महत्वाची ठरते. पाकिस्तानने मध्यस्थी करत स्वतःला एक महत्वाचा राजनैतिक खेळाडू म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न केलाय. हे त्यांच्या दृष्टीने केवळ या संघर्षापुरतं मर्यादित नसून जागतिक पातळीवर स्वतःची ओळख आणि प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न सुद्धा आहे. तर दुसरीकडे इराणने मांडलेल्या अटींकडे पाहिलं तर त्या मागण्या नाही आहेत, तर एक ठाम भूमिका आहे. इराणने स्वतःचं सार्वभौमत्व, सुरक्षा आणि आर्थिक स्वातंत्र्य यावर कोणतीही तडजोड करायला तयार नाही, हे अटींमधून स्पष्ट केलंय. विशेषतः युरेनियम संवर्धनाचा अधिकार, आर्थिक निर्बंध हटवणे आणि मध्य पूर्वेतून अमेरिकन सैन्य मागे घेण्याची मागणी, या सगळ्या गोष्टी इराणच्या दीर्घकालीन धोरणाचा भाग आहेत. पण इथेच खरी गुंतागुंत सुरू होते. इराणने दावा केला असला की त्यांच्या अटी मान्य झाल्या आहेत, तरीही अधिकृत पातळीवर त्याची स्पष्ट पुष्टी दिसत नाही. आंतरराष्ट्रीय राजकारणात अशा प्रकारच्या दाव्यांचा वापर अनेकदा स्वतःची बाजू मजबूत दाखवण्यासाठी केला जातो. त्यामुळे प्रत्यक्षात काय मान्य झालंय आणि काय नाही हे पुढील चर्चांनंतरच स्पष्ट होणार आहे. तर इस्रायल या संपूर्ण समीकरणात एक स्वतंत्र आणि संवेदनशील घटक आहे. इस्रायलने जरी युद्धविरामाला होकार दिला असला तरी त्यांची सुरक्षा धोरणं पूर्णपणे स्वायत्त आहेत. त्यामुळे जर त्यांना कोणताही धोका वाटला तर ते पुन्हा कारवाई करू शकतात आणि त्यामुळे संपूर्ण परिस्थिती पुन्हा भडकू शकते. या सगळ्यात हॉर्मुझच्या सामुद्रधुनीचं महत्वही खूप मोठं आहे. जगातील मोठ्या प्रमाणात तेल वाहतुकीतून होते, त्यामुळे इराणने त्यावर नियंत्रण ठेवण्याची अट घालणं म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेवर अप्रत्यक्ष दबाव टाकण्याचं साधन आहे. त्यामुळे हा प्रश्न फक्त अमेरिका आणि इराण पुरता मर्यादित राहत नाही, तर संपूर्ण जगाशी जोडला जातो. एकंदरीत पाहिलं तर हा युद्धविराम म्हणजे शेवट नाही, तर एक मध्यंतर आहे. पुढील 2 आठवड्यात इस्लामाबादमध्ये होणाऱ्या चर्चांमध्ये काय निर्णय होतो यावरच ठरेल की हा संघर्ष कायमचा थांबणार की पुन्हा नव्या स्वरूपात समोर येणार. सध्या तरी परिस्थिती नाजूक आहे आणि शांततेची आशा असली तरी अनिश्चितता अजूनही कायम आहे. दरम्यान युद्धविराम झाला असला तरी इराणच्या सुप्रीम नॅशनल सिक्युरिटी काउन्सिलने स्पष्ट केले की ही युद्धाची समाप्ती नाही, आमचे हात अजूनही ट्रिगरवर आहेत आणि अमेरिकेने कोणतीही चूक केल्यास त्याला आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ. त्यामुळे युद्धाचा भडका पुन्हा कधीही उडू शकतो. बाकी या संपूर्ण घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.